तर मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे व्लॉगमध्ये. तर परत एकदा तुमच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज 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 काहीच नाही मित्रांनो, काहीच करायचं नाही आज आपल्याला. काहीच नाही आज दिवसभर आपण येते घरी आणि नंतर आपण आता थोडं मॅगी करू आणि मॅगी खाऊ आणि थोड्या वेळात पप्पा येतील, मग आपल्याला काही करता येणार नाही. मग काही कामच करा तुम्ही. वाव, फुश. असं कधी करून बघलं का? मी तर खूप वेळेस केलो माहिती आहे का. असं वाटतं दुनिया सगळी दुनिया म्हणजे जे पुरं जग पळायला मी थांबलोय का, तसं नसते. पण जाऊ द्या मित्रांनो, एवढं सांग मी. हे बघा, मी खुश आहे आता. मी एकटा एकटा घरी आहे आणि आणि ना कोणीच नाही. मी बस एकटा घरी आहे, निवांत आहे. ना माझ्यासोबत कोणी आहे ना मी कोणासोबत आहे. आणि ही आपली लाईफ आहे मित्रांनो, ही आपली लाईफ आहे. मस्त आहे, पलंग आहे, मी झोपायचं, बस नुसतं झोपायचं, दिवसभर झोपायचे, काहीच नाही. मग रात्री आई येते, आई आली का आपण टोमणे ऐकायचे तिचे. मग नंतर पप्पा यायचं, पप्पा 2-3 शिवाय देतात, पप्पा 2 शिवाय ऐकायच्या आणि बस रात्री जेवण करायचं, रात्री झोपी जायचं, 12-1 वाजता झोपी जायचं. हेच आहे आपल्या लाईफमध्ये, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन नाही, चिलमध्ये राहायचं. जसं जगायचं जगायचं आपण. वेळ कोणाची येत नाही, सगळ्याची वेळ येते, सगळ्याची वेळ येते. माझी पण वेळ होईल. आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. ती वेळ कुठेच गेली नाही, ती वेळ नक्की येईल. तर एवढं लक्षात ठेवा, लाईफमध्ये माणसानं कधी पण खुश राहायचं, कामाचं टेन्शन घ्यायचं नाही. काम नाही आलं तर स्वतःकडे बघायचं, आरशात बघायचं आणि मारायचं 2-3 कानाखाली. स्वतःच्या 2-3 कानाखाली मारायचं आणि गुणानं बसायचं, टेन्शन नाही घ्यायचं. बाकी मग जे दिलं त्याला आपलं म्हणून, आणि त्याला मग जे त्याला भेटलं ना, मग नंतर आपण डोळ्यात काहीतरी गेलं यार, कचरा गेला. थांबा 1 मिनिट. बरं जाऊ द्या. तुम्हाला व्हिडिओ कसे आवडले, म्हणजे व्हिडिओ आवडेल का तुम्हाला? नाही आवडत तर काय करा, डिसलाईक करा. नाही आवडत तर म्हणजे व्हिडिओ आवडत असेल ना, आणि एक सपोर्ट म्हणून सबस्क्राईब करा चॅनलला. करा ना, चॅनलला सबस्क्राईब करा ना यार. नाही जाऊ द्या, सोडून द्या, काय टेन्शन घेऊ नका मित्रांनो. हे बघा, मी व्हिडिओ डेली टाकत राहील, काहीतरी येडेपा करत राहील. काय एक तर आपल्याला काही कामधंदे नाहीत, नुसतं आपण जेलमध्येच आहे. बरं ते जाऊ द्या, पडता वाचलो मी आता. ते बाकीचे युट्यूबर आहेत ना, त्याच्यासारखं माझं कोण नाही मित्रांनो. असं एक आता टिल्या होतं, पण ती टिल्या शाळेत जाते, आता ते काय दिवसभर माझ्यासोबत राहत नाही. आणि तुम्हाला फॅमिलीमधलं कोण टाकतो दिवसभर? पप्पा घरी राहत नाहीत, आई पण घरी राहत नाही, आणि मी बहीण आहे ती तिथं बाहेरच आहे. तर इथं कोणीच नाही. आता मी एकटा आहे घरात, माझ्यासोबत असं भाऊ असं बोलायला, भाऊ आज तुला काय ते सांगायचं का, तुला प्रँक करू का मी, असं सांगायला कोणीच नाही. आणि जर आता सोबत असते, आता जर आई घरी असते, आई असं असं खायला करायचं करून दे, आईचे 2 शिवा खायचे ते बी व्हिडिओ नाही. आणि मग आता सोबत पाहिजे तर काय, भाऊ काय चालले, बरा आहेस का, हां. आणि अजून त्याला काय बोलायचं, सोबत कोणी असतं तर आज आज आपण असं करू, चल बाहेर फिरायला जाऊ, ब्लॉग करू, असं करू, असं बोलायला पण कोण नाही. ते एकटाच आहे. हे पण माझा कंटेंटचा भाग नाही. एक तुम्हाला सांगतो, हे पण माझा कंटेंटचा भाग नाही. आणि जोपर्यंत माझा जो कंटेंट येणार नाही ना, तोपर्यंत हे असेच नॉर्मल व्हिडिओ येत राहील आणि कशा तरी व्हिडिओ बनवत राहील. आणि ज्या दिवशी कॉन्टेंट येईल ना, गॅरंटी देतो मी, ज्या दिवशी माझा जो कॉन्टेंट येईल ना, एक जरी असा सोर्स येईल ना, त्या दिवशी मग तुम्हाला खरंच दाखवतो व्हिडिओ कोणत्या पद्धती असतात, कसे असतात ते. आणि या माझ्यात मी स्वतःची तारीफ करत नाही, पण मी एवढं सांगतो मित्रांनो, ज्या दिवशी कंटेंट येईल ना, त्या दिवशी बस तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्ही व्हिडिओ शेवट पण बघा. अशी तुम्हाला मज्जा येईल ना, असं तुम्हाला काय वेगळं काय भेटेल ना माझ्या व्हिडिओ, गॅरंटी देतो तुम्हाला. आता सध्याला कंटेंटचं शोधायला मी, कंटेंट जोपर्यंत भेटत नाही ना, तोपर्यंत अशी नॉर्मल व्हिडिओ येतात, कसे नाही काय नाही, आपापल्या जे डेली रुटीनमध्ये, डेली लाईफमध्ये जे काय करतो ते तुम्हाला दाखवता येतो. पण नंतर जेव्हा येईल ना, त्यावेळेस बघा तुम्ही फक्त. पण मी वाट बघायलो त्या गोष्टीची, की कंटेंट मला भेटायला पाहिजे यार. मी कुठं शोधू, काय शोधू, सांगा ना तुम्ही. कुठं शोधून काय शोधू, कुठं जाऊ, काय करू आता. तुम्हाला मग एक येत घसी पेटी, तुम्हाला मग लाईफ दाखवू का तुम्हाला? लाईफमध्ये काय 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 असे काही नवीन काय आहे का जुनं काय आहे तुम्हाला दाखवायला, पण तेच काहीच नाही. पण
तर तुम्हाला काय दाखवू सांगा ना तुम्ही, काय दाखवू काय जे काही तुम्हाला आवडेल, नवीन काहीतरी तुमचं युनिक काहीतरी तुम्हाला भेटेल. पण एवढी गॅरंटी तर युनिक तर तुम्हाला भेटेल आज उद्या परवा 1 महिन्यानं 2 महिन्यानं म्हणजे डेली कंटिन्यू व्हिडिओ येतात. पण ज्या दिवशी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला पहिले मी टाकणार कॅप्शन टायटलमध्ये लिहून ठेवाल की काहीतरी आहे या पोरामध्ये. म्हणसाल तुम्ही एक दिवस तरी मला म्हणसाल लक्षात ठेवून या पोरामध्ये काहीतरी होतं त्यानं काहीतरी करून दाखवलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. एक दिवस असा येईल ना, एक दिवस येईल मित्रांनो, एक दिवस मला पण लोक ओळखतील. एक दिवस येईल मला पण लोक ओळखतील की येतील मग मला माझ्यासोबत फोटो मागतील एक दिवस. लक्षात ठेवा तुम्ही फक्त. आणि हेच व्हिडिओ अपलोड करेल मी. तुम्ही काय म्हणसाल हेच व्हिडिओ अपलोड करा, तसा व्हिडिओ तसा अपलोड करा. लक्षात ठेवा. हे बघा मित्रांनो, आणि एक मला माहिती आहे, मला एक गोष्ट माहिती आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही मेहनत करसाल ना तेव्हा तुम्हाला थोडी तरी फळ त्या गोष्टीचं फळ तरी देते. 100% देते बघा. आणि ते मी चांगलंच फळ देते. 100% देते. म्हणालो की देते म्हणजे देते असं काहीच नाही. जर तुम्ही मेहनत करसाल ना तर कुठंतरी तुम्हाला त्या गोष्टीचं एक तर तुम्हाला ते आवड निर्माण म्हणजे काहीतरी तुम्ही तिथं भेटते. आता म्हणजे नाही म्हणतात 150 व्हिडिओ आहेत. 150 म्हणजे 150 व्हिडिओ आहेत म्हणजे आता व्हिडिओ डेली अपलोड केलेले आहेत. पर डे दिवसाला अपलोड केलेले आहेत. आणि ते आतापर्यंत बी आहेत. आणि खरंच मित्रांनो हे मला जसे मी व्हिडिओ बनवायला लागलो ना तसं ना मला असं वाटणंच गेलं ना की आता टाइम कसा चाललाय आणि लोक कसे बोलतात यार. कसे बोलतात तो कसा असते यार तुम्ही सांगा ना. म्हणजे कसं बोलतात यार तुम्ही. खरंच यार मला त्या गोष्टी एक तर आपण हे स्टार्टिंग सुरुवात केलेली आहे. जास्त काय म्हणजे आपण काय जास्त काय फेमस झालं नाही त्या गोष्टी, जास्त काय आपलं इन्व्हॉल्व नाही त्या गोष्टीसाठी. पण मित्रांनो खरंच आता मी डेली व्हिडिओ अपलोड केलो कारण ते ते आहेत ना ते युट्यूबर्स आहेत खूप आहे, ते ब्लॉगर बी आहेत. तर त्यांनी ना एकदा म्हणलं होतं की तुम्ही ना एक दिवस व्हिडिओ टाकसाल, 2 दिवस टाकसाल, 3 दिवस टाकसाल, चौथ्या दिवशी तुम्हाला बोर वाटेल. कारण काही येत नाही, व्हिडिओ व्ह्यूज येत नाही, लाईक्स येत नाहीत. त्याच्यामुळं ना ते माणूस हे खचते, खचून जाते मनातूनच. पण मित्रांनो टेन्शन घ्यायची नाही यार. टेन्शन कधी घ्यायचं नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा तुम्ही आता तुम्ही माझ्यासारखं करा. म्हणजे बघा माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज पण नाहीत, लाईक पण नाहीत, तरी पण मी व्हिडिओ अपलोड करतो. थोडेफार माझ्या व्हिडिओकडे बघा. वाटलं मला सबस्क्राईब करू नका ना, माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करू नका ना, काही करू नका. फक्त एवढंच बघा की मी माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी आहेत तरी पण मी व्हिडिओ अपलोड केलेत. तुम्ही असं करा, काही गरज नाही, व्ह्यूजची गरज नाही का लाईकची गरज नाही, काही टेन्शन नाही. तुम्ही एक स्वतःसाठी तुम्ही खुश आहात ना तर ते महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहा. मी सांगतो करत राहा मित्रांनो. जेवढं होईल तेवढं तुम्ही 8-8, 9-9 मिनिटाची तरी व्हिडिओ अपलोड करा. कारण कुठंतरी ठेवलेलं आहे देवानं आपल्याला. टेन्शन घेऊ नका. जे लिहिलेलं आहे, जे इथं लिहिलेलं आहे ते नशिबात लिहिलेलं आहे ते भेटणारच आहे. म्हणून टेन्शन घेऊ नका कोणत्या गोष्टीचं. आणि बस चिल आहे, टेन्शन नाही घ्यायचं लाईफमध्ये, सोडून द्यायचं. जसे तसे व्हिडिओ टाकायचे. काय 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 पडले तुम्ही. आणि कोणते 4 लोक रे. कोणते 4 लोक काय म्हणणार तुम्हाला. 4 लोक काही म्हणणार नाही, टेन्शन घेऊ नका. आता मग आता हेच व्हिडिओ मी अपलोड करतो. आता नाही म्हणता माझ्या गल्लीत पुन्हा व्हिडिओ व्हायरल होऊन जाते. गल्लीत पूर्ण व्हिडिओ व्हायरल होऊन जाते. तर सगळे चेंडू अरे तू असं केला तसं केला. हो केलो. केलो. पण एवढं लक्षात ठेवा तेच व्हिडिओ नंतर तेच पुरं नंतर मला फोटो मागायला येतील. एक दिवस करून दाखवले यार. बघा तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. बस फक्त कन्सिस्टन्सी ठेवा आणि डेली व्हिडिओ अपलोड करता. टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. मग आता एवढंच बोलून तर मी व्हिडिओ स्टॉप करतो. जय हिंद, जय भारत. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि करा यार चॅनलला सबस्क्राईब. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.